नमस्कार, मी प्रमोद नामदेव निमन, प्रभाग क्रमांक 9, पाषाण बाणेर बालेवाडी। प्रथमतः बाणेर बालेवाडी हा भाग 10 वर्षापूर्वीच महानगरपालिकेत आला आहे, त्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याचशा समस्या आहेत, पण त्या सोडवण्याचं काम आम्हाला जर पक्षाने संधी दिली, नागरिकांनी संधी दिली तर आम्ही निश्चित पूर्ण करू, ही आम्ही ग्वाही देतो। तेथील बेसिक समस्या अशा आहेत, वाहतुकीच्या समस्या आहेत, रस्त्यांच्या समस्या आहेत, पाण्याचा प्रश्न आहे। तर आता त्या माध्यमातून आम्ही काम करतच आहोत, पण आम्हाला पुढची संधी मिळाली तर आम्ही ती कामं पूर्ण करू, ही ग्वाही देतो। क्रीडा क्षेत्रात जास्त प्राधान्य देत असताना त्या ठिकाणी आम्ही लॉन टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन हॉल, योगा हॉल अशी ह्यांची निर्मिती केली आहे आणि ती नागरिकांसाठी उपलब्ध आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकही करण्यात आला आहे, जेणेकरून तरुणांना या ठिकाणी खेळण्याची संधी मिळेल। आजपर्यंत या भागात एकही ग्राउंड नव्हतं, ते ग्राउंड आम्ही उपलब्ध करून दिलं आहे। त्याचं नाव राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल असे ठेवण्यात आले आहे। पाषाण जलकेंद्र येथे 35 लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी याचं काम चालू आहे आणि दुसरी टाकी पंचवटी येथे होणारच आहे। ते झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न जवळजवळ सुटणार जाणार आहे। याच्या पुढच्या काळात पक्षाच्या विजनप्रमाणे आम्ही ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उपलब्ध करून देणार आहोत। तसेच पाषाण सुचखिंड येथील उड्डाणपुलाचे कामही आम्ही सुरू करणार आहोत। तसेच या ठिकाणी विविध ठिकाणी उद्यानं आरक्षित असलेली उद्यानं जागा ताब्यात घेऊन ती पूर्ण करणार आहोत। स्मार्ट सिटीज आत्ताच आमचा प्रभाग आत्ताच जोडला गेलेला आहे, त्यामुळं तोही निधी आम्हाला या ठिकाणी आणता येईल। तसेच जास्तीत जास्त निधी आमच्या प्रभागाची डेव्हलपमेंट कशी होईल यासाठी आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत, जर आम्हाला तुम्ही परत संधी दिली तर।